तर यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. तर प्रत्येक माणूस कुठे ना कुठे काही ना काही चुका करत असतो. तर तो मित्रांनो त्यातून आपल्याला काही मार्गात असतो भरपूर विचार मित्रांनो. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सगळ्यांना. आणि चॅनलवर प्रत्येक वेळेस आपलं काही ना काही नवीन असतं मित्रांनो. आज लक्ष्मीपूजन आहे. सगळ्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या दिवाळी आनंदात व सुखाची व समृद्धाची सगळ्यात मित्रांनो आमच्या चॅनलच्या मार्फत मित्रांनो. तर यूट्यूबमध्ये प्रत्येक काही मित्रांनो चालू आपला मेन टॉपिक करू मित्रांनो. एक कहाणीवर सांगू. कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही, काल्पनिक आहे मित्रांनो. मित्रांनो ही कहाणी आहे, अशी कहाणी आहे मित्रांनो की थोडं जरा हटके थोडं मित्रांनो. म्हणजे एका सासूची कहाणी मित्रांनो. सासूनं कशा प्रकारे आपल्या जावयाचं कशा प्रकारे छळतील हे आपल्या ह्याच्यामध्ये दाखवून द्यायचं मित्रांनो. पूर्ण कसं आहे काय ते मित्रांनो. आणि मेन असते मित्रांनो त्याच्या बायकोचा हात मित्रांनो. मेन मुद्दा बायको असते आणि पुन्हा त्याची माय मित्रांनो. हे दोघे मिळून छळ म्हणजे कसं एकदम एक सांगायचं म्हणतात मित्रांनो. चांगल्याची वाट लावली असे सांगितलं तरी कमीच आहे मित्रांनो. तर स्टार्ट करू मित्रांनो कहाणी. तर ही कहाणी आहे मित्रांनो. हे कसं असते, एक बायको लईच म्हणजे पुरीसारखी बाई असते मित्रांनो. म्हणजे कसं चांगलं 12 गावचं पाणी म्हणलं तर एक म्हणतं गोष्टी वेगळी मित्रांनो. पण तू हे तोंडात शब्द नाहीत असले एवढी गोष्टी तुम्हाला मित्रांनो. कसं जेवढं शब्द आहेत तेवढं तुम्हाला सांगता नसतं तर तुम्हाला सांगूया कशासाठी. तर मित्रांनो मग हे मानाचं निमित्त करून ही बाई काय करते मित्रांनो. सकाळी बाई न विचारताच आपल्या जिथं नोकरी जागा असते मित्रांनो, न विचारताच ती बाई काय करते लेकराला घेऊन मित्रांनो म्हणजे नोकरी जागा घेऊन तिने काय करते न विचारताच तिनं एस टीमध्ये बसून तिच्या माहेरला निघून जाते मित्रांनो. ही गोष्ट नवऱ्याला माहीत नसते मित्रांनो. माहीत नसल्याच्यानंतर पुन्हा मग चौकशी करते. अजून दिवस गेला, सकाळी गेले, अजून बायको आली नाही. संध्याकाळ झाली, अजून बायको नाही. का झालं? मग तिची दुसरी कोणतं मैत्री असते, सिस्टर असते तिची मैत्री. तिला विचारते. त्यानं म्हटलं नाही, त्याने एस टी बसून तो सकाळीच गेली त्याने. मग गेल्याच्यानंतर म्हणजे एस टीमध्ये बसून गेले, सांगून बी गेले नाही काय आम्हाला असं मित्रांनो. तर मित्रांनो कसं ते बायकांना पहिले बाहेर छावा लागली असते मित्रांनो. म्हणजे ती बायामध्ये जमा नसते मित्रांनो. ही बायको हा शब्द असा असतो मित्रांनो की पण तो हे बायकोच्या नावाला एक बोलायचा डाग लावायचा. डाग ह्या बायको हा शब्दाला डाग लावणारी बाई म्हणजे हीच असं मित्रांनो पूर्ण भारतामध्ये आपल्या. कारण कसं एक कहाणीमध्ये आपल्याला हेच कळतं की मित्रांनो, जी बाई आपल्याला कसं असतं न काय विचार करता करणं म्हणजे काही ना काही प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं काय असतं मित्रांनो. लक्षण चोर असतं मित्र बायांचे. हे कसं असतं मित्रांनो, हे प्रथा जी असते मित्रांनो त्याच्या आता म्हणजे कसं असतं पूर्ण आपण सगळ्याला सांगू शकतो मित्रांनो. काम तर मित्रांनो सगळ्या झाडाला बोरातून एक नाव खिडकं निघते मित्रांनो. हे खिडकंच बोर आहे मित्र समजून घ्यायचं. तसं झालं बी मित्रांनो, खिडकंच झालं आता. तर चला सांगूया मित्रांनो. तर मग आता हे आपण स्टार्ट करू मित्रांनो. कसं असतं न सांगा निघून जाते मित्रांनो. निघून गेल्याच्यानंतर हा चिंता होतो कुठे गेलं काय नाही मित्रांनो. ड्युटी चालू आहे. मग पुढचा बाबी म्हणते ड्युटी का करायला गेलीस काय, म्हणजे असं काय तर पहिले मुद्दे होऊन गेले असं मित्रांनो ते. मग आता पुन्हा ह्याच्यावर विचार करतात आता काय करावं. मग त्यानं काय करता मग जातं आहे मित्रांनो. मध्ये तेव्हा ह्यांचे म्हणजे मुलीचा म्हणजे बाप तेव्हा वारला असं मित्रांनो. मग जातो हा माणूस बायकोला जावा समजावा आता ड्युटी तुमचा निघून गेले काय नाही, आता आपण जाऊन बोला ड्युटी जागी आणि ड्युटी करू घालू. जाते मित्रांनो. जाते तर काय मित्रांनो, दोघं तिघांना चालू करून बायको, सासू, ते साडू मित्रांनो असे दोघं तिघं मिळून जाते मित्रांनो. कुठं जातं तर ह्याला जातं मित्रांनो. कुठं जातं? कोर्टात नाही मित्रांनो, ह्याला पोलीस जातं मित्रांनो. ते काही ना काही आज झालं तर झालं म्हणून सांगायला कोर्टात आम्हाला असं बोललं तसं बोललं फोनवर. मग ते केस करतात मित्रांनो. मग ते म्हणजे कसं एक प्रकार सासराचा रेकॉर्डिंग करून आवाज घेतला असतात. मग पुन्हा जावायला बी त्याच्यामध्ये फास मित्रांनो. आणि ते जाय तू तुझ्यावर केस करताना तुला पोलीस बोलतो म्हणून. मग ती सासू जे असते ना मित्रांनो, पागल सासू ती, तिला तर फाशीचं व्हायला पाहिजे मित्रांनो त्याला सासूला. ती की चोर सासू जे जावाच्या घरात शिरलेली आहे म्हणून अजून बी एक जावा आहे मित्रांनो त्याच्या घरात शिरून ठेवलेलं आहे मित्रांनो. पोरगं तर जवळ ठेवत नाही, पण ती सासू जी आहे का प्रत्येक घराच्या जावायला खायला बसलेलं आहे मित्रांनो.
आणि एवढे म्हातारं झालं तरी बी जावई ह्याच्या समोर गेला मित्रांनो, ही अजून आहेच म्हणलो. एक असं जावायच्या ह्याच्यावर बसून मित्रांनो खात बसले, तिच्या जीवावर बसून घरात बसून त्याच्या मायाबापासून त्या पोराला आणून त्याच्याच घरात येऊन बसून खात बसले मित्रांनो. किती जणांचं घर तोडते आणि किती जणांचं वाटू करते की म्हणून सासू मित्रांनो. आणि त्याची पोरगी बी जे नवरा सोडून राहताना मित्रांनो, पोरगी एक मुलीचा नंतर नवरा मेलेलाच आहे मित्रांनो. दुसरी जी आहे तिथं 4-5 वर्षात 5-7 वर्षातून सगळ्यात गेलेलीच आहे मित्रांनो. तिथं विचारूच नका मित्रांनो. म्हणजे हे सगळं जे कीड लागलेलं आहे मित्रांनो तिथून सगळं ते. तर काय असून बी कामच नसतं ते एकाला तर शुगर होऊन बसले मित्रांनो. म्हणजे काही ना काही असंच मित्रांनो. आणि शुगर रोग हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे असे किती नमुने त्या कहाणीमध्ये मला लागतो मित्रांनो. तर ह्या कहाणी मात्र आपल्याला प्रत्येक काही गोष्टी आपल्याला कळतात. तर मग जातं मित्रांनो. मग हे सगळ्याची कहाणी सांगते मित्रांनो तुम्हाला. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय आता पुढे सांगतो आपण घ्या. मग हे पुन्हा आता जाते. मग यांना पोलिसवर बोलतात, तू जा असं तसं तुला मध्ये घालतो, असं करतो तसं करतो, त्रास द्यायचा होतो मित्रांनो त्याला. मग पोलीस आणून ह्याला डांबावतात, बोलावतात मित्रांनो. नाही तसं गोष्टी बोलतात त्याला, नाही त्याला त्रास देतात त्याला जावायला बी. ह्याला म्हणजे रात्रभर तिथं बसते, खायला देणार तिथं ठेवून मित्रांनो हाकून काढतात. पोलिस बोलतात, तमाशा करतात जावायचा मित्रांनो बाहेर दिवसभर. हे बाहेर रात्रभर कसा कोणा झोपते मित्रांनो माणूस जावाय बाहेर. आणि सकाळी उठून निघून जातो मित्रांनो घराकडं. हे चोर बायको जास्त मित्रांनो, नोकरदार बायको लपून येऊन त्या ड्युटी जागी येऊन ड्युटी करत असते मित्रांनो. म्हणजे विचार करा पैशाचे किती लोभी आहे मित्रांनो पाहिजे. आणि बोलायचे शब्द जे मित्रांनो, तर ह्याला असलेला कपडाला म्हणजे एक बोललं तर शब्द मित्रांनो, बोला शब्द तर कमी पडते मित्रांनो. चोर अजून गुपचूप येऊन अजून पैसे द्यायचे नवरा न सांगता मित्रांनो कुलूप तोडून तिथे येऊन स्वतःच घरात चोरासारखं शिरून राहायला चालू करते मित्रांनो. नवरा म्हणतो कुलूप आणून तर ठेवलेला आहे अजून बायको आल्या. मग तर पण ह्याला शक होतं मित्रांनो. अगदी जाऊन चक्कर मारा म्हणते मित्रांनो. बघते तर काय तिच्या ड्युटी जागी ती बायको एकटीच आणि तिथं दिसते मित्रांनो ह्याला. मग आहे ना, मग ही चाला बायको काय करते मित्रांनो, लगेच रस्त्याचं गोबी पडतं त्याला पूर्ण, ते बी खाणारे बाई असते मित्रांनो. आणि रोग तर झालंच आता, वरचं कधी बोलावं येते काय नाही मित्रांनो. आणि शुगरचं माणूस 10-15 वर्ष आता तर राहाय बी नाही गेले मित्रांनो, लवकर चालले. असल्या पापी माणसाला तर काय असेल, असून नसून असल्या जमा मित्रांनो, ठेवू बी नाही देऊन असल्यावाला की एवढं पाप केलेलं आहे मित्रांनो. असल्या पापी माणसाला देव कसं ठेवत असेल खाली मध्ये, मग कळत नाही मित्रांनो. तर ऐकून घ्या मित्रांनो. तर मग हे आपल्याला सांगतात. मग कळण्याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे की मग चोर म्हणून तिथं ड्युटी करत असते मित्रांनो. ड्युटी करत असते. मग ते जावाला त्रास देऊन एवढं परेशान करून मित्रांनो, मग ते जावं येऊन बसते घरी कंटाळतं आहे. मग अजून ड्युटी जागेन हवा आपल्यासारखं ड्युटी जागून बसते मित्रांनो. ड्युटी करत असते, डप्पू जाणे न करते, ग्रुप तोडते आहे. तरी पण ह्या कळतं मित्रांनो. म्हणते आता काही मग ह्याचे का पगार का बिगार मित्रांनो, हेच लोकांच्या भाकरीवर दाटून बसलेली, सगळं उधाऱ्या करून बसले, सगळं उधार त्याचं देणं ह्याचं देणं करून ठेवली. खायला महाग लोकांच्या घरात, एकाच्या बाईच्या घरात शिरून राहिलेली बाई तिथं मित्रांनो. ते एक रूम सोडून ते बाई आहे मित्रांनो तिच्या घरात शिरून राहत होती मित्रांनो. बायको नावाला डाग मित्रांनो. असल्याला जन्मालाच कशा देते मित्रांनो. बापाचं बी नाव खराब केले मित्रांनो बाई नाही आहे. आणि कोणाचं नाव, सगळं नाव पूर्ण जे खानदाचं नाव असते मित्रांनो हेच पूर्ण खराब केले मित्रांनो. की 4 चौघामध्ये जर नाव काढतं मित्रांनो पुढं समाजामध्ये, तर लोक विचार नाही घेत मित्रांनो नाव. जॉबसून ह्यांचं जावं जे एक जावे मोठा फाशी घेऊन मेला का मित्रांनो, ह्यांच्यावर अजून मध्ये घराच्या नावाचा पूर्वीच चालू आहे मित्रांनो सगळ्यालाच. आणि आज ना उद्या ह्याचा निकाल लागेल मित्रांनो. आणि दुसरा ना ह्यांचं पाप, एक दिवशी ह्यांचं पाप उघडं पडतंच मित्रांनो. कारण की पापाची डगरी भरलेली आहे मित्रांनो सगळ्याची. त्यांना कळत नाही. आज ना उद्या पोलिसाचं ताब्यात होतात आणि एक दिवशी सगळं जेलमध्ये जाणार मित्रांनो. हे माझा दावा आहे ठाम, पण तुम्हाला सांगतो हे मीडियावर सांगायला मित्रांनो तुम्हाला. तर हे पापी लोक सगळ्यांचं नावं खराब करून आणि आपलं जेवढं खोटं आहे तेवढं पण ठेवायला बसले मित्रांनो. पण ह्यांचा पापाचा घडा एकदा दिवशी फुटतो मित्रांनो. कारण की एक मोठा जावाई ह्यांच्या जे त्रासाला कंटाळून आत्महत्या केली मित्रांनो. आणि ते आज बी राज लपून राहिलेलं आहे. आज ना उद्या ह्यांचं भांडं उघडं पडतं आणि सगळे मध्ये जाऊन बसतात मित्रांनो. हे पापी लोक आहेत मित्रांनो. असे काही भरपूर काही घटना आपल्याला ह्या कहाणीमध्ये पाहायला भेटते मित्रांनो. कारण की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्रास जावायला झालेला आहे मित्रांनो. जावायला त्रास देऊनच आपण हे लोक जगत आहेत. आणि हे असल्यांची सदा खरं तर वचन बघायला पाहिजे मित्रांनो. पण सगळ्यासमोर हे आवाज जावी आणि सगळ्या आपली कहाणीचं एक चांगला टॉपिक वाटावा असं मी एक कहाणी अशी बनवली मित्रांनो तुम्हाला. तर आमचा हा कहाणीचा मुद्दा कसा वाटला का नक्की कळवा मित्रांनो. आणि आमची ही कहाणी जी आम्ही बनवली होती तुम्हाला कशी वाटली कहाणी नक्की कळवा मित्रांनो. आमच्या कहाणीचं म्हणजे पात्र कसे होते आणि कशी वाटली आमची कहाणी तुम्हाला एकदम कशापैकी वाटली, मजेदार वाटली, कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. आणि हेच आमची छोटे कंटेंट घेऊन आमची माहिती घेऊन संसद येत असं मित्रांनो. असं कहाण्या, काल्पनिक कहाण्या सतत
कोणत्या मुद्द्यावर काय नाही का टॉपिक घेऊन आम्ही येतो. आमचा व्हिडिओ कसा वाटतो काय नाही, ही कहाणी कशी वाटली, काल्पनिक कथा कहाणी बनवली आमची, तर नक्की नवरा बायकोची आणि सासूची, बायकोची बहीण सगळ्याच आपण सगळं सांगितलं मित्रांनो तुम्हाला, बायकोच्या सासवडीची. तर ह्याच्यावर आपण सासूवर किंवा बायकोवर का आपण सगळं काही ना काही कहाण्या बनवतात मित्रांनो. कशी वाटते काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. कसा व्हिडिओ वाटतो का मला नक्की कळवा. बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.